नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गालांडे बीएडकर वतीनं साप्ताहिक चालू घडामोडी या सदनामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. आजच्या सदनामध्ये आपण चर्चा करतोय 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट 2025 या सप्ताहातील चालू घडामोडी. पंजाब सरकारने मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली 28 वर्षापासून लागू असलेला पारंपरिक खेळावरील बंदी उठवली आहे. पंजाब सरकारने मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली बैलगाड्या शर्यत, कुत्र्यांची शर्यत, घोड्यांची शर्यत आणि कबुतरांच्या शर्यती यांसारख्या पारंपरिक खेळावरील 28 वर्षापासूनची बंदी उठवली आहे. या निर्णयाचा उद्देश पंजाबच्या सांस्कृतिक वारशाचे पुनरुज्जीवन करणे असून कडक देखरेखीद्वारे प्राण्यांच्या कल्याणाची खात्री करणे आहे. या निर्णयामुळे 1997 मध्ये बंदी घालण्यात आलेले पारंपरिक खेळ पुन्हा सुरू होणार असून युवांना सांस्कृतिक नाळ जोडण्याची संधी मिळेल आणि पंजाबच्या परंपरांचा खरा आत्मा साजरा केला जाईल. लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग हे पुढील लष्कराच्या उपप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह यांनी 35 वर्षाहून अधिक सेवेचा अनुभव आणि अनेक सन्मान मिळाले आहेत. ते 1 ऑगस्ट 2025 रोजी लष्करचे उपप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारतील. ते लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची जागा घेतील. इंडियन मिलिटरी अकॅडमीचे माजी विद्यार्थी असलेले ते 1997 मधले 4 पॅरा स्पेशल फोर्सेस मध्ये नियुक्त झाले आणि ऑपरेशन पवन, ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन रक्षक आणि ऑपरेशन ऑर्किड यासारख्या महत्वाच्या मोहिमांमध्ये सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय लढाईच्या क्षेत्रातही त्यांना मोठा अनुभव असून त्यांनी लेबनान आणि श्रीलंकेत संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये सेवा बजावली आहे. तेलंगणा उच्च न्यायालयात 4 नवीन नियुक्त्यांसह खंडपीठाची बळकटीकरण करण्यात आली आहे. 31 जुलै 2025 रोजी तेलंगणा उच्च न्यायालयात 4 नवीन अतिरिक्त न्यायाधीश गौस मीरा मोहिउद्दीन चलपतीराव सुड्डला गडी गडी प्रवीण कुमार आणि वाकिटी रामकृष्ण रेड्डी यांनी मुख्य न्यायाधीश अपरेश कुमार सिंग यांच्या हस्ते शपथ घेतली. त्यामुळे कार्यरत न्यायाधीशांची संख्या 30 वर पोहोचली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम कॉलेजियम कॉलेजियमने शिफारस केलेल्या आणि केंद्राने मंजूर केलेल्या या नियुक्त्यांचा उद्देश न्यायव्यवस्थेतील रिक्त पदांची समस्या सोडवणे आणि राज्यातील न्यायदानाचा वेग वाढवणे हा आहे. तथापि अजूनही 12 पदे रिक्त असल्याने वाढत्या प्रकारांच्या भारावर मात करण्यासाठी तज्ज्ञांनी आणखी नियुक्त्यांची गरज व्यक्त केली आहे. विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे नवे संचालक नियुक्त. डॉक्टर राजाराजन यांची 1 ऑगस्ट 2025 पासून विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे नवे संचालक म्हणून नियुक्ती झाली असून त्यांनी चांद्रयान-3, आदित्य LI, गगनयान आणि विक्रम-S यासारख्या महत्वाच्या मोहिमात मोलाची भूमिका बजावली आहे. PM मित्र योजनेअंतर्गत नवे वस्त्रोद्योग उद्याने भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देणार. भारत सरकारने तामिळनाडू, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र येथे एकूण 7 PM मित्रा उद्याने स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यासाठी 2027-28 पर्यंत 4,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे आणि 20 लाख रोजगार निर्मिती हे या योजनेचे उद्दिष्ट असून या समवेत समर्थ कौशल्य विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग मिशन राबवले जात आहे. या उपक्रमांमुळे भारताच्या वस्त्रोद्योग निर्यातीला चालना मिळेल, देशांतर्गत उत्पादन बळकट होईल आणि भारत जागतिक वस्त्रोद्योग केंद्र म्हणून उदयास येईल. भारतीय रेल्वेच्या या मार्गावर स्वदेशी कवच 4.0 सुरक्षा प्रणाली कार्यान्वित. भारतीय रेल्वेने दिल्ली मुंबई महामार्गावरील मथुरा कोटा विभागात कवच 4.0 प्रणाली सुरू केली आहे. उच्चतम सुरक्षा स्तर SIL-4 असलेली ही प्रणाली गाडीचा वेग नियंत्रित करते, आपोआप ब्रेक लावते आणि कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत केबिनमधून सिग्नलची माहिती देते. ₹1,00,000 कोटींची वार्षिक सुरक्षा गुंतवणूक, 30,000 कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमात समावेश यामुळे कवच 4.0 पुढील
6 वर्षात भारतातील रेल्वे सुरक्षेत आमूलाग्र बदल घडले. बँकिंग कायदे दुरुस्ती अधिनियम 2025 मधील महत्वाच्या तरतुदी 1 ऑगस्ट पासून लागू. बँकिंग कायदे दुरुस्ती अधिनियम 2025 जो ऑगस्ट 2025 पासून लागू झालाय, तो भारताच्या बँकिंग क्षेत्रात व्यापक सुधारणा घडवून आणतो. मुख्य बदलांमध्ये लक्षणीय स्वारस्य मर्यादा 2 कोटी पर्यंत वाढवणे, सरकारी बँक बँक संचालकांचा कार्यकाळ 10 वर्षापर्यंत वाढवणे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना न मागितलेली रक्कम IEPF कडे हस्तांतरित करण्याची परवानगी देणे आणि उच्च दर्जाच्या लेखापरीक्षकांची नेमणूक करण्याचे अधिकार देणे यांचा समावेश आहे. या दुरुस्त्यांचा उद्देश सुशासन मजबूत करणे, ठेवीदारांचे हित सुरक्षित ठेवणे आणि सहकारी बँकांना घटनात्मक निकषांशी सुसंगत करणे हा आहे, ज्यामुळे बँकिंग क्षेत्रातील सुधारणा प्रक्रियेत महत्वाचे पाऊल उचलले गेले आहे. 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 जाहीर. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीतील वैविध्य आणि समृद्धीचे दर्शन घडले. शाहरुख खान यांनी पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला. राणी मुखर्जी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर 12वी फेलला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरवण्यात आले. हनुमान पासून पार्किंग पर्यंतच्या प्रादेशिक चित्रपटांनीही प्रभावी ठसा उमटवला. हे सिद्ध केले की विविध भाषातील भारतीय चित्रपट सीमा मोडून हृदयाला स्पर्श करत राहतात. उप ऍडमिरल मनीष चड्ढा यांनी भारतीय नौदल अकादमीचे नेतृत्व स्वीकारले. उप ऍडमिरल मनीष चड्ढा AVSM VSM VSM यांनी 1 ऑगस्ट 2025 रोजी उप ऍडमिरल CR प्रवीण नायर यांची जागा घेत एझिमाला येथील भारतीय नौदल अकादमीचे नेतृत्व स्वीकारले. संचार आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध या क्षेत्रातील तज्ञता, 34 वर्षांची सेवा आणि अग्रगण्य युद्धनौकांचे नेतृत्वाचा अनुभव यामुळे त्यांच्याकडे सखोल कार्यकारी व धोरणात्मक दृष्टी आहे. भारतात व परदेशात प्रशिक्षण घेतलेल्या या अनुभवी नेत्यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत भारतीय नौदल अकादमी भविष्यातील नौदल नेतृत्व घडवण्यात आणि देशाच्या सागरी क्षमतांना बळकटी देण्यात अधिक प्रभावी भूमिका बजावेल. स्पेस एक्सने नासाच्या क्रू 11 मोहिमेचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे प्रक्षेपण केले. 1 ऑगस्ट 2025 रोजी स्पेस एक्सने फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरवरून नासाची क्रू 11 मोहीम प्रक्षेपित केली, ज्यामध्ये 2 नासा अंतराळवीर, 1 रशियन अंतराळवीर आणि 1 जपानी अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे पाठवले गेले. साधारण 6 महिन्यांच्या ऐवजी ही मोहीम 8 महिने चालू शकते, ज्यामुळे भूराजकीय तणाव असूनही अंतराळ क्षेत्रातील अमेरिका-रशिया सहकार्य कायम असल्याचे अधोरेखित होते. स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलच्या मध्यवर्ती भूमिकेसह ही मोहीम खासगी अंतराळ प्रवासातील प्रगती आणि भविष्यातील अंतराळ संशोधनाला आकार देणाऱ्या गुंतागुंतीच्या राजकारणावरही प्रकाश टाकते. भारतातील पहिला मेक इन इंडिया हायड्रोजन प्रकल्प नवा मापदंड स्थापित करतो. दीनदयाळ बंदर प्राधिकरणाने DPA कांडला येथे भारताचा पहिला स्वदेशी 1 मेगावॅट ग्रीन हायड्रोजन प्रकल्प कार्यान्वित केला असून देशाच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासात नवे पाऊल टाकले आहे. पुढील आर्थिक वर्षापर्यंत हा प्रकल्प 10 मेगावॅट पर्यंत वाढवण्याची योजना आहे. सुरुवातीला हा प्रकल्प बंदरातील बस आणि प्रकाश योजना यांना ऊर्जा पुरवेल आणि नंतर सर्व बंदर कारभारासाठी इंधन पुरवेल. मेक इन इंडिया अंतर्गतचा हा ग्रीन हायड्रोजन उपक्रम सागरी क्षेत्रातील कार्बन कमी करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल आहे आणि भारताच्या शाश्वत बंदर व्यवस्थापनातील जागतिक नेतृत्वाला चालना देणारा ठरेल. मासळी उत्पादनात भारताचा जागतिक स्तरावर 2रा क्रमांक. मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या माहितीनुसार मासळी उत्पादनात भारताने पुन्हा एकदा आपले भक्कम स्थान सिद्ध केले असून जागतिक स्तरावर 2रा क्रमांक मिळवला आहे. कोलकाता येथे झालेल्या बैठकीत त्यांनी पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि छत्तीसगड येथील प्रतिनिधींशी मासळी उत्पादन वाढवण्याच्या
उपायांवर चर्चा केली. सरकारतर्फे ट्रक चालकांसाठी अपना घर विश्रांती सुविधा सुरू. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने अपना घर हा देशव्यापी उपक्रम सुरू केला आहे, ज्याद्वारे ट्रक चालकांना स्वच्छ व सुरक्षित विश्रांतीची ठिकाणे उपलब्ध करून दिली जातील. जुलै 2025 पर्यंत देशभरातील महामार्गावरील 368 केंद्र उभारण्यात आली असून त्यामध्ये 4,611 खाटा उपलब्ध आहेत. येथे वसतिगृहे, ढाबे, स्वच्छ शौचालय, स्नानगृह, स्वयंपाकाची सोय आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. विशेष मोबाईल ॲपच्या मदतीने हा कार्यक्रम राबवला जात असून याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे चालकांचे कल्याण आणि महामार्ग पायाभूत सुविधा सुधारण्याच्या सरकारच्या निर्धाराला बळ मिळाले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सबॅटिकल लीव्ह योजना सुरू करणारे सिक्कीम हे पहिले राज्य बनले. सिक्कीम हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सबेटिकल लीव्ह योजना राबवणारे भारतातील पहिले राज्य ठरले असून या योजनेत 365 ते 1,080 दिवसांची रजा 50% मूळ वेतनासह दिली जाईल. तसेच ज्येष्ठता आणि सेवाकाल सातत्य कायम राहील. ही योजना कायमस्वरूपी आणि तात्पुरते असे दोन्ही प्रकारचे कर्मचारी कव्हर करते आणि आता निर्णय प्रक्रिया जलद करण्यासाठी विकेंद्रित मंजुरी प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना प्रगतीशील शासन आणि कर्मचारी सक्षमीकरणासाठी राज्याच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने डिजिटल बँकिंग साठी आधार आधारित चेहऱ्यावरील प्रमाणीकरण सुरू केले आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने IPPB देशभरात आधार आधारित चेहरा ओळख प्रमाणीकरण सुरू केले आहे, ज्यामुळे ग्राहकांना बोटांचे ठसे किंवा OTP शिवाय चेहऱ्याद्वारे बँकिंग व्यवहार करता येतील. UIDAI अंतर्गत विकसित केलेली ही सुविधा आर्थिक समावेशन आणि डिजिटल सुरक्षा वाढवते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि झिजलेले बोटांचे ठसे असणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. तसेच आरोग्य आणीबाणीच्या काळात सुरक्षा बँकिंग सुनिश्चित करते. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे सारस्वत बँकेत विलिनीकरण RBI ने मंजूर केले. भारतीय रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या सारस्वत बँकेत विलिनीकरणाला मंजुरी दिली असून हा निर्णय 4 ऑगस्ट 2025 पासून लागू होईल. सारस्वत बँक न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेची सर्व मालमत्ता आणि देणी स्वीकारेल आणि ग्राहकांच्या हिताचे संपूर्ण संरक्षण केले जाईल. दोन्ही बँकांच्या भागधारकांनी मान्यता दिलेल्या या पावलांमुळे सहकारी बँकिंगची रचना अधिक मजबूत होईल आणि ग्राहकांसाठी सेवा पोच वाढेल. इंडो बर्मा रामसर प्रादेशिक उपक्रम IBRRI कंबोडिया, लाओ, PDR, म्यानमार, थायलंड आणि व्हिएतनाम यांनी IUCNच्या मदतीने विकसित केलेला इंडो बर्मा रामसर प्रादेशिक उपक्रम IBRRI सीमापार सहकार्याद्वारे जलक्षेत्रांचे संवर्धन आणि पुनर्स्थापन करण्यासाठी कार्य करतो. रामसर COP15 परिषदेत IBRRI ने आपली 2025 ते 2030 ही धोरणात्मक योजना जाहीर केली, ज्याचा उद्देश जलक्षेत्रांचे नुकसान थांबवणे आणि उलटवणे, हवामान लवचिकता वाढवणे आणि जलक्षेत्रांचे शाश्वत व्यवस्थापन सुनिश्चित करणे हा आहे. मजबूत शासन रचना आणि समुदाय केंद्रित दृष्टिकोनासह IBRRI हा प्रादेशिक पर्यावरणीय सुरक्षा आणि जैवविविधता संवर्धनाकडे टाकलेले महत्वाचे पाऊल आहे. मॅग्नस कार्लसनने पहिल्यांदाच बुद्धिबळ ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप जिंकला. रियाद येथे झालेल्या चेस ई स्पोर्ट्स वर्ल्ड कपचे 2025 स्पर्धेत मॅग्नस कार्लसनने दमदार खेळ करून अलीरेझा फिरोजला पराभूत केले आणि स्पर्धेच्या इतिहासातील पहिले विजेतेपद पटकावले. टीम लेकवुडचे प्रतिनिधित्व करताना कार्लसनने 4-2-1 असा स्कोअर करून $250,000 आणि महत्वाचे चॅम्पियनशिप पूर्ण जिंकले. तर फिरोजला टीम फाल्कन्ससाठी $190,000 मिळाले.
ही विजयाची नोंद कार्सनच्या यशाच्या मुकुटात आणखी एक मौल्यवान रत्न ठरली असून बुद्धिबळ ई स्पोर्ट्सच्या युगात त्यांचे वर्चस्व अधोरेखित करते. पंतप्रधान मोदींच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाने 3.53 कोटी नोंदणीसह गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाने माय गव्ह प्लॅटफॉर्मवर 3.53 कोटी नोंदणीसह गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला असून एका महिन्यात नागरिक सहभाग प्लॅटफॉर्मवरील हा सर्वाधिक सहभाग आहे. 2025च्या आवृत्तीत 21 कोटी प्रेक्षकांनी सहभाग घेतला, ज्यामुळे परीक्षा तणावाचे शिक्षणाच्या उत्सवात रूपांतर झाले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 NEP 2020च्या अनुषंगाने PPC तणावरहित आणि अनुभवाधारित शिक्षणाला प्रोत्साहन देते, परीक्षांना आनंददायी अनुभव बनवते आणि विकसित भारताच्या दृष्टिकोनाला गती देते. सवालकोट जलविद्युत प्रकल्प भारताने जम्मू काश्मीरमधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प पुनरुज्जीवित केला. चिनाब नदीवरील 2185 मेगावॉट क्षमतेचा रन ऑफ द रिव्हर सवालकोट जलविद्युत प्रकल्प NHPC आणि JKAPDC यांच्या मार्फत 22,704 कोटी खर्चून पुनरुज्जीवित केला आहे. जम्मू काश्मीर मधील हा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प दरवर्षी 7,000 दशलक्ष युनिट वीज निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवतो, ज्यामुळे हा प्रदेश विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल आणि पूर नियंत्रणातही मदत मिळेल. या प्रकल्पाचा पुनरुज्जीवन निर्णय भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याच्या निर्णयानंतर घेण्यात आला असून हा प्रादेशिक जल आणि ऊर्जा धोरणातील महत्वपूर्ण बदल दर्शवतो. अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे भारताच्या 2025-26 आर्थिक वर्षातील GDP वाढीत 25-30 बेसिस पॉइंट्सने घट होणार. SBIच्या रिसर्चच्या अंदाजानुसार अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ लावण्याचा निर्णय भारताच्या FY26 GDP वृद्धीवर 25 ते 30 बेसिस पॉइंट्सची घट होऊ शकते. ही टॅरिफ मुख्यतः इलेक्ट्रॉनिक्स, दागिने व ज्वेलरी, औषध निर्मिती आणि यंत्रसामग्री या क्षेत्रांवर परिणाम करेल, जे एकत्रितपणे भारताच्या अमेरिकेकडे होणाऱ्या निर्यातींचा सुमारे अर्धा हिस्सा आहेत. जरी यामुळे महागाई कमी होण्याचा दबाव निर्माण होईल, तरी भारताच्या विविधीकृत निर्यात आधार आणि PLI योजना व GST सुधारणा यांचा पाठिंबा याचा परिणाम कमी करू शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या निर्णयामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला भारताच्या तुलनेत जास्त धोके आहे. भारत जगातील 5वा सर्वात मोठा विमान वाहतूक बाजार बनला. भारत 2024 मध्ये 241 दशलक्ष प्रवासी वाहतूक करून जगातील 5वा सर्वात मोठा विमान वाहतूक बाजार बनला असून 2023च्या तुलनेत यात 11.1% वाढ झाली आहे. मुंबई दिल्ली मार्ग हा जगातील सर्वात व्यस्त हवाई मार्गामध्ये 7व्या क्रमांकावर राहिला. तर प्रीमियम वर्गातील प्रवासात 11.8% वाढ झाली. बोईंग B737 आणि एअरबस A320 सारखी विमानं जागतिक आकाशात सर्वाधिक वर्चस्व राखत होती. ही कामगिरी जागतिक विमान वाहतुकीत भारताची वाढती भूमिका अधोरेखित करते, ज्यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासात मजबूत वाढीची शक्यता आहे. भारताने जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट CRIB शोधला. भारताने UK मधील वैज्ञानिकांच्या सहकार्याने बेंगळुरूमधील 38 वर्षीय महिलेमध्ये जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट CRIB ओळखला आहे. क्रोमर रक्तगट प्रणाली अंतर्गत वर्गीकृत असलेला CRIB सामान्य अँटीजेनपासून वंचित असतो, ज्यामुळे रक्तदान अत्यंत कठीण होते कारण कोणताही डोनर जुळत नाही. महिलेच्या रक्तदान अत्यंत कठीण होते कारण कोणताही डोनर जुळत नाही. महिलेच्या रक्तामध्ये पॅन रिएक्टिव्हिटी आढळल्यामुळे डॉक्टरांना रक्तदान न करता शस्त्रक्रिया करावी लागली. तज्ज्ञांच्या मते ही
जत्रा गंभीर आरोग्य सेवा, प्रसूतीपूर्व निदान आणि जागतिक स्तरावरील दुर्मिळ रक्तदान प्रणालीमध्ये क्रांती घडवू शकते. UPI ने दररोज 707 दशलक्ष व्यवहारांसह नवा विक्रम प्रस्थापित केला. भारतातील डिजिटल पेमेंटची वाढती लाट सुरूच. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCIच्या माहितीनुसार भारताच्या युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस UPI ने 2 ऑगस्ट 2025 रोजी दररोजच्या व्यवहारांचा नवा विक्रम प्रस्थापित करत 707 दशलक्ष व्यवहारांचा टप्पा ओलांडला. ही पहिलीच वेळ आहे की दैनंदिन व्यवहारांच्या 70 कोटीपेक्षा जास्त झाली असून मागील 2 वर्षात ती दुप्पट झाली आहे. जरी व्यवहाराच्या रकमेतील वाढ तुलनेने मंद होती. गेल्या महिन्यात एकूण UPI व्यवहार 19.5 अब्ज होते, ज्यांची एकूण रक्कम 25 लाख कोटींपेक्षा अधिक होती. सध्या भारतातील सर्व डिजिटल व्यवहारांपैकी सुमारे 85% व्यवहार UPI द्वारे होतात आणि हा प्लॅटफॉर्म जागतिक स्तरावर सुमारे 50% रिअल टाइम डिजिटल पेमेंटचा वाटा उचलतो. भारत WHO IRCH कार्यशाळेचे आयोजन करणार. विषय वनौषधी औषधांची सुरक्षितता आणि नियमावली. भारत जागतिक आरोग्य संघटनेच्या WHO सहकार्याने 6 ते 8 ऑगस्ट 2025 दरम्यान गाझियाबाद येथील हॉटेल फॉर्च्यून डिस्ट्रिक्ट सेंटरमध्ये WHO IRCH कार्यशाळेचे आयोजन करणार आहे. ही कार्यशाळा आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयोजित केली जाईल आणि भारतीय औषध व होमिओपॅथी फार्माकोपिया आयोगाच्या PCIM&H पाठिंब्याने होणार आहे. या कार्यशाळेत प्रत्यक्ष प्रशिक्षण, जागतिक नियामक संवाद आणि केस स्टडीज यांचा समावेश असेल. तसेच अमेरिका, जपान, ब्राझील, इजिप्त यासह 15 पेक्षा अधिक देशातील प्रतिनिधी सहभागी होतील. प्रश्नमंजुषा. पहिला प्रश्न आहे, अलीकडे कोणती सहकारी बँक सारस्वत सहकारी बँकेत विलीनीकरण करण्यात आली आहे? उत्तर आहे न्यू इंडिया सहकारी बँक. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडे गुजरातमधील भावनगर येथून कोणती नवी एक्सप्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवला? उत्तर आहे भावनगर अयोध्या एक्सप्रेस. मोल्डोव्हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत ISA कोणत्या क्रमांकाचा सदस्य म्हणून सामील झाला? उत्तर आहे 107वा. चौथा प्रश्न, शिलिट्स 2 कार्यक्रमाचे अलीकडे उद्घाटन कोणी केले? उत्तर आहे अन्नपूर्णा देवी. काश्मीर खोऱ्यातील कोणते रेल्वे स्थानक माल वाहतुकीसाठी सज्ज होणारे पहिले स्थानक बनले आहे? उत्तर आहे अनंतनाग रेल्वे स्थानक. अलीकडे सुधारित इनक्रेडिबल इंडिया डिजिटल प्लॅटफॉर्म कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? उत्तर आहे पर्यटन मंत्रालय. सातवा प्रश्न आहे, तंबाखू उद्योगात भारताचा कितवा क्रमांक आहे? पहिला, दुसरा, तिसरा की चौथा? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि पाहत राहा BA Educareचा YouTube चॅनल. पुन्हा भेटूया पुढील साप्ताहिक घडामोडी या सदरामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची. धन्यवाद.